एकंदरीत धनशक्तीचे विरोधी जनशक्तीचा विजय झाला। खरं तर प्रथमतः या ठिकाणी पेनूर झेडपी गटातील माझ्या मायबाप जनतेचा विजय आहे, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा विजय आहे, माझ्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। आणि नंतर धनशक्तीचा लास्टच्या 2 दिवसात जो राडा झाला, खरं तर त्या पैशाला जनशक्तीला देखील त्या माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेनं कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट होऊ दिला नाही। कारण का तर सर्वसामान्याचं शेतकऱ्याचं लेकरू ज्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये जात असेल तर तो अभिमान या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेला माझ्या झेडपी गटातील होता। खरं तर मतदारसंघामध्ये फिरत असताना पत्रकार बांधवांमध्ये किंवा राजकीय विश्लेषकांकडून तुम्ही तुमची पारडं पहिल्यापासून तुम्ही आघाडीवर होतात एकंदरीत कामामुळे, परंतु शेवटच्या 2 दिवसांमध्ये थोडंसं शकाकुशकांना उदाहरण आलं होतं, त्याकडे कसं बघता आणि काय भावना होतं? बरोबर आहे, या ठिकाणी धनशक्तीचं अतिशय मोठ्या प्रमाणात 2 दिवसामध्ये वाटप झालं। खरं तर मी 3 ते 4 हजारानं जे निवडून यायचो ते 752 मतांना निवडून आलो, परंतु माझ्या ह्या सर्वसामान्य जनतेनं खरं तर एक काम करणाऱ्या माणसाला संधी दिली। खरं तर या ठिकाणी झेडपी गटातील 10च्या 10 गावातील सर्व मतदार बंधू भगिनींचं मी त्याबद्दल आभार मानतोय की या ठिकाणी कित्येक जणांनी या ठिकाणी विरोध केला, परंतु त्या गोष्टीला कुठल्याही आळा न पडता एक शेतकऱ्याच्या पोराला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जिल्हा परिषदमध्ये पाठवलं। हे ऋण हा विश्वास माझ्यावर टाकलेला, कधीही मी त्यांची परतफेड करत असताना त्यांना कुठल्याही कामासाठी दुसऱ्याच्या दारात न जाऊ देण्याचा शब्द जो मी दिलता तो शब्द मी या ठिकाणी सार्थ करणार आणि माझ्या सर्वसामान्याची अडचण सोडवण्यासाठी हा चरणराज चौरे कायम कटिबद्ध आहे। खरं तर एकंदरीत पाहिलं झालं पेनूर गावातीलच सर्व नेते मंडळी एकत्र आला असताना सुद्धा तुमचा विजय झाला, त्याबद्दल काय सांगा? खरं तर सर्वसामान्य नागरिक माझ्याबरोबर होते, सर्वसामान्य जनता माझ्यावर होती। ज्या वेळेस या ठिकाणचे निवडणूक जनतेच्या हातात जाते त्यावेळेस कोणी जर एकत्र झालं तर त्या ठिकाणी काही फरक पडत नाही, हे आज पेनूर झेडपी गटातून दिसून आलं। खरं तर कोण एकत्र होते कोण नव्हते ते म्हणण्यापेक्षा या ठिकाणी ज्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली, काही जणांनी उघड केली, काही जणांनी अंतर्गत मदत केली, त्या सर्वांचं मी आभार मानतोय। आणि ज्यांनी टाकलं मला, ज्यांनी मदत केली नाही त्यांचं देखील मी तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। निवडणूक ही 7 तारखेपर्यंत होती, काल या ठिकाणी मतमोजणी झाली, विजय झाला, त्या दिवशी आपला विरोधक संपला आणि हातात हात घालून ह्या गावांच्या सेवा करण्यासाठी, या गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपासून माझा कुठलाही विरोधक नाही। सर्व जनता झेडपी गटातील असेल, मोहोळ तालुक्यातील असेल, ह्या सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, सर्व जनतेला न्याय देण्यासाठी मी 100% अहोरात्र असंच झटत राहणार। खरं तर एक मुलाखत मांडण्यासाठी खरं तर शेवटच्या 2 दिवसामध्ये सोशल मीडियामध्ये आयच्या माध्यमातून ऑडिओ क्लिप फिरवली होती, त्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम झाला होता आणि खरं तर तुमचं पार्ट जड असताना सुद्धा लोकांमध्ये संभ्रम झाला होता, त्याबद्दल काय सांगा? खरं तर त्याचंच फळ त्यांना भोगायची पाळी आली। ह्या ठिकाणी जादूटोणा करण्याची पाळी आली, काय ऑडिओ त्या ठिकाणी डुप्लिकेट करण्यात आल्या, या ठिकाणी काय व्हिडिओ तयार करण्यात आलं। एखाद्या व्यक्तीला चरणराज चौरेसारख्या माणसावर आरोप करण्यासाठी 5-5 लाख रुपये देण्यात आलं की चरणराज चौरेवर अशा पद्धतीनं आरोप करा म्हणण्यात आलं। त्या माणसाने देखील आरोप केलं, परंतु माझ्या मायबाप जनतेनं या ठिकाणी ज्यांनी आरोप केलं, ज्यांनी या ठिकाणी माझ्यावर चुकीचं षडयंत्र रचलं त्यांना ह्या निवडणुकीमध्ये धडा शिकवला। या ठिकाणी धनशक्तीचं काय चालत नाही, या ठिकाणी चुकीचं मेसेज व्हायरल करून चालत नाही। चरणराज चौरेनं कुठल्याही पद्धतीची टीका कोणावर केली नाही। ज्या वेळेस माझ्यावर टीका केली त्याचं उत्तर देण्यासाठी मी त्या ठिकाणी समोर जात होतो, पर अलीकडल्या 5 दिवसामध्ये मी या ठिकाणी माझ्यावर चुकीच्या झालेल्या प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देत बसलो नाही। मी प्रत्येक नागरिकाला गावोगावी जाऊन सांगत होतो की मी एक काम करणारा शेतकऱ्याचा पोरगा आहे, या ठिकाणी तुम्ही जर मला न्याय दिला तर माझ्या पेनूरच्या धर्तीवर 10 गावामध्ये मी झेडपी गटामध्ये विकास करेन, तुमचे प्रश्न सोडवेन। ज्या व्यक्तींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे तो 100% पूर्ण करणार आणि येणाऱ्या काळामध्ये 68 झेडपी गटामध्ये पेनूर झेडपी गट ह्या ठिकाणी वेगळा दिसेल, यासाठी 100% मी प्रयत्न करणार आहे।
पेनूर ग्रामपंचायत सदस्य ते पेनूर जिल्हा परिषद सदस्य प्रवास झालेला आहे. निश्चितपणे जबाबदारी वाढलेली आहे, त्याकडे कसं बघता? खरं तर निवडणूक लढवणं हा एक भाग आहे आणि विजय झाल्यानंतर जी जबाबदारी वाढते. खरं तर मी पेनूर झडपी गटातील ह्या जनतेसाठी 5 वर्ष सालगडी म्हणून काम करणार आहे. मी त्यांना शब्द दिलता की तुम्ही एक फुली टाकायची आणि 5 वर्षासाठी मला सालानं ठेवायचं. त्या पद्धतीनं ज्यांनी या ठिकाणी मला ज्या गावांनी मला या ठिकाणी मदत केली त्या गावामध्ये मी 100% जो शब्द दिला आहे 10च्या 10 गावामध्ये या ठिकाणी विकासासाठी मी समोर जातो आहे आणि 100% विकास हा 68 झडपी गटामध्ये हा पेनूर झडपी गट एक वेगळा बनवण्याचं माझं स्वप्न आहे आणि तो वेगळा दिशेला येणाऱ्या काळामध्ये. खरं तर पेनूर जिल्हा परिषद गट संपूर्ण जिल्ह्यातच हाय व्होल्टेज लढत म्हणून पाहिलं जात होतं आणि असं असताना तुम्ही खरं तर अनेक दिवसापासून मतदारसंघामध्ये सक्रिय होता. विकास कामं DPDC माध्यमातून असेल किंवा तुमच्या स्वखर्चातून आणि इतर विविध फंडातून तुम्ही काम करत होता. त्याची कुठेतरी पोचपावती मिळाली असं वाटतं? 100% आज तुम्ही पाहत असाल पेनूरमध्ये जवळजवळ 65 रस्ते करण्याचं काम केलं. अनेक जण या ठिकाणी चरणराज चौरेला पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले होते, पण माझ्या मायबाप जनतेनं ते दावून दिलं की विकासाच्या मागं आम्ही जाणार. आम्ही जो ह्या ठिकाणी काम करतोय त्याच्या पाठीमागं जाणार. ज्यांनी ह्या ठिकाणी अनगरला जाऊन हुजरेगिरी करत बसले त्याच्या पाठीमागे ही जनता गेली नाही. त्यांनी दावून दिलं की आम्ही अनगरकरांच्या पाठीमागे नाही, तर आम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी काम करणारा पोरगा त्याच्या पाठीमागं आम्ही आहे, अशा पद्धतीनं दावून दिलं त्यांनी. खरं तर तुम्ही प्रश्न विचारला की या ठिकाणी झडपी गटामध्ये तुम्ही काय करणार, तर खरं तर आज झडपी गटामध्ये मी सदस्य झालो, ग्रामपंचायत सदस्य झालो, परंतु मी ग्रामपंचायत सदस्य नव्हतो तर माझ्या पेनूर गावातील सर्वसामान्य जनता सदस्य होती. आज देखील ह्या मोहोळ तालुक्यातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक सर्वसामान्य जनता, माझी मायबाप जनता, माझा शेतकरी ह्या ठिकाणी झडपी गटामध्ये गेलेला आहे. हा चरणराज चौरे एकटा गेलेला नाही, तर माझ्या तालुक्यातील संबंध माझी मायबाप जनता, सर्वसामान्य जनता सदस्य झाली, एवढं मी तुम्हाला सांगतो. खरं तर पेनूर जिल्हा परिषद गटानं शेवटचा प्रश्न, तुम्हाला मतदाक्यांना निवडून दिलं, हाय व्होल्टेज म्हटलं जात होती ही निवडणूक आणि अटीतटीची निवडणूक झाली, त्या मतदाराला काय सांगाल? खरं तर लास्टच्या 2 दिवसामध्ये अटीतटीची निवडणूक झाली. आधी त्या ठिकाणी माझा 3 ते 4 हजारानं विजय होण्यासारखं वातावरण होतं, परंतु ह्या ठिकाणी धनशक्तीचा वापर जास्त झाला. परंतु चरणराज चौरे यांना पराभव करण्या एवढा झाला नाही. परंतु चरणराज चौरेनं मतदारांना 1 रुपया दिला नाही, कुठलं मत विकत घेतलं नाही. मी ठरवलं होतं मी काम करणारा माणूस आहे, मी एक काम करणारा शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला निवडून द्या, मी तुमची कामं करेन. त्या पद्धतीनं माझ्यावर जनतेनं विश्वास टाकला. खरं तर ह्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला. धनशक्तीला पराभूत व्हावं लागलं. ह्या ठिकाणी दावून दिलं की धनशक्तीवर सर्व काही चालत नाही, तर सर्वसामान्याचे कामं सोडावं लागतात, शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागतं, तेव्हा ह्या ठिकाणी विजय होऊ शकतो. आणि ही माझ्या मायबाप जनतेनं पेनूर गटातील दावून दिलं. शेवटचा प्रश्न माझा, एकंदरीत तुम्ही निवडणूक लढवत असताना विकासाच्या मुद्द्यावर भर देत होता, परंतु दुसरा मुद्दा हा पण होता की भाजप विरुद्ध शिवसेना लढाई नसून अनगरकर विरुद्ध पेनूरकर असेल किंवा अनगरकर विरुद्ध मोहोळकर, हे या मुद्द्यावर तुम्ही जास्त हायलाईट केलात आणि एकंदरीत लागलेल्या 6 जिल्हा परिषद गटाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? खरं तर ह्या ठिकाणी आमची काय धोरणं या ठिकाणी राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली लढत असताना काय नेत्यांचं गैरसमज मिटवण्यामध्ये खरं तर खूप वेळ गेला. खरं तर ते लवकरच मिटायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी लवकरच समन्वय व्हायला पाहिजे होता. खरं तर ह्या ठिकाणी 6-0 होण्याची परिस्थिती होती, परंतु त्या पद्धतीनं या ठिकाणी खरं तर आम्हाला तसं म्हणायला गेलं तर अपयश आलं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये अनेक सर्वजण या ठिकाणी अनगरकरांच्या विरोधात म्हणून आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन आपल्याला यांचा काय असेल ते पराभव करावा लागेल. आज पाहत असाल ह्या ठिकाणची जनता अतिशय अनगरकराच्या विरोधात आहे. ह्या ठिकाणी उमेश पाटील 1000-1200 मतांना पराभव झाले असतील. ह्या ठिकाणी निळे पैलवान आमचे 400-500 मतांना पराभव झाले असतील. आमचे संतोष अण्णा पाटील या ठिकाणी पोस्टल मतामध्ये गेले असतील 400-500 मतानं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं असेल की ही जनता ही खरं तर आमच्या सर्वांच्या मागं होती, अनगरकराच्या विरोधात होती. परंतु येणाऱ्या काळामध्ये तसं न होता ह्या ठिकाणी तालुक्याचा विकास करत असताना आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हातात हात घालून परत एक वेळा काम करू, या जनतेची सेवा करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये
आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित येऊन सामोर जाऊ.